गेल्या 30 वर्षाचा आढावा जर आपण घेतला तर 1.25 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्या या आईच्या गर्भातच मारून टाकण्यात आलेल्या आहेत। विचार करा की भारत देश, की जिथं भारत माता आपण तिला म्हणतो, ते मातेचे आपण सुपुत्र आहोत, सुकन्या आहोत, आणि तरी पण आपल्या पोटी येणारं जे बाळ आहे, जी मुलगी आहे, जी निरागस आहे, निष्पाप आहे, कोमल आहे, निसर्गाचा श्वास आहे, ईश्वराचा अस्तित्व आहे, आणि तरी पण या चिमुकलीला मारून टाकण्याचं महापाप या समाजामध्ये आपल्याला घडते। 1 नाही, 2 नाही, 100 नाही, 1000 नाही, लाख नाही, तर 1.25 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्या गर्भावस्थेत मारल्या जातात। ही जी चिमुकली आहे, जी आईच्या उदरात आहे, जी आईच्या पोटात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई। तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय। नको ग आई, नको, असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग आई। ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलीशे, नाजूकशे, कोमलशे माझे हातपाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई। माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल? नाही आई, नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग आई, असं करू नको ग, मला मारू नको ग, मी कसलाही त्रास तुला देणार नाही, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग आई, मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग, कालची उरलेली शिळी असलेली भाकरी दिलीस आई तरी चालेल ग, 2-2, 3-3 दिवस आई मी ती पुरून पुरून खाईल ग, पण आई मला जन्म घेऊ दे ग। नको आई, नको, नवीन कपडे नकोत ग मला, ताईची जुने झालेले कपडे सुद्धा चालतील ग आई, मला जन्म घेऊ दे ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचंय ग आई, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे ग, तुझं पोट पकडायचंय, बाबांचं पोट पकडायचंय, शाळेत जायचंय, खूप खूप शिकायचंय ग मला, तुझ्या म्हातारपणाची काठी व्हायचे, आजी आजोबांची सेवा मला करायचे, बाबांची मदत मला करायची, दादांची मदत मला करायची, आई मला सगळं करायचंय ग आई। तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की मातृशक्तीचा आविष्कार सांगणाऱ्या जिजा माता माझ्या रूपाने येतील? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल? आई मला हे सगळं करायचंय, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना। वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला। अशी आस, अशी ही चिमुकली आपल्याला देत आहे।